अमेरिकेचे इराणवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले, इराणने हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला, होर्मुझमधले रडार एअर डिफेन्स सिस्टीमला केलं लक्ष्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन. नाशिक विधान परिषदेच्या वादावर सुद्धा चर्चेची शक्यता. आज नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे पंतप्रधान. मोदींच्या 3ऱ्या कार्यकाळाला 2 वर्ष पूर्ण. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत. मंत्री उदय सामंत यांच्याकडून इच्छा व्यक्त. तर पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. नाशिक विधान परिषदेमध्ये तिढा कायम. फडणवीस शिंदेंची गोकुळ गीतेंसोबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. गोकुळ गीतेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. शहरात हिंदूंची दहशत राहिली पाहिजे. मुस्लिम समाजाच्या मतांची आम्हाला गरज नाही. चिपळूणमध्ये शिवसेना नगरसेवक निहार कोवळेंचं स्फोटक विधान. लक्ष्मण हाकेंची नेत्यावर टीका. वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे? वादग्रस्त व्हिडिओने एकच खळबळ. इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. त्रिभाषा अहवालासंदर्भात सुद्धा लवकरच निर्णयाची शक्यता. गेल्या कर्जमाफीमध्ये मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतल्या वंचित शेतकऱ्यांना दिलासा. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला. पावसासाठी पुढचे 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार. पाणी टंचाईसह बळीराजाची चिंता वाढली. मुंबईतल्या टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मागण्यांवर तोडगा. आजपासून वॉटर टँकर मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर. नसरापूरमधल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात. मंगळवारी 10 साक्षीदारांची साक्ष नोंद. आतापर्यंत सरकारी पक्षाकडून 48 साक्षीदारांची साक्ष नोंद. पालघरच्या डहाणूतल्या कथित लव जिहाद प्रकरण तापलं. सकल हिंदू समाजाकडून आज डहाणू बंदची हाक. तर आमदार चित्रा वाघ डहाणूत हजेरी लावली. ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट. आमदारांपाठोपाठ खासदारांच्या बंडखोरीमुळे ममता हतबल. ममता बॅनर्जी, सोनिया गांधींमध्ये तासभर चर्चा. लाडकी बहीण योजनेत संभाजीनगरमधले 74,000 महिला अपात्र. सखोल पडताळणी केल्यानंतर 74,000 महिला बाद. जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांची संख्या 5,25,000. उष्णतेमुळे विदर्भातल्या शाळा 23 जूनपासून सुरू होणार. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. तर राज्यातल्या उर्वरित भागातल्या शाळा 15 जूनपासून भरणार. साईबाबांच्या शिर्डीत भेसळयुक्त पेढा, बुरशीयुक्त प्रसादाची विक्री. शिर्डीतल्या प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात. अन्न आणि औषध प्रशासनाची शिर्डीत धडक कारवाई. तळेगाव एमआयडीसीमध्ये गॅस गळती. दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर. प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी.